जळगाव जामोद तालुक्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे 22 जुलै 2023 ला दुकानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते। या आपत्तीने नुकसानग्रस्त झालेल्या दुकानदारांना 50,000 रुपये तर टपरीधारक यांना 10,000 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले होते। परंतु वर्ष होऊन देखील पात्र दुकानदारांना कुठलीच मदत न मिळाल्याने नुकसानग्रस्त दुकानदारांनी 21 ऑगस्ट पासून स्थानिक तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। यावेळी जळगाव जामोद तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यातून योग्य मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तुर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे। येणाऱ्या 23 ऑगस्ट रोजी एका कॅम्पचे आयोजन करून ज्या दुकानदारांना लाभ भेटला नाही अशा दुकानदारांनी आपल्या दुकानाचा नमुना 8 व परवाना व आपल्या नुकसानीचा पंचनामा पाहून घेऊन तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदारांच्या वतीने करण्यात आले आहे। सर्व कागदपत्रांची पडताळणी करून ज्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना अद्यापही आर्थिक मदतीचा लाभ मिळाला नसेल त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन तहसीलदारांच्या वतीने एका पत्राद्वारे आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे। तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे। MCN न्यूज मराठी करिता अर्शद इक्बाल, जळगाव। मागील वर्षीच्या जो अतिवृष्टीमध्ये या तालुक्यातील दुकानदारांचे नुकसान झाले होते त्याबाबत सतत पाठपुरावा केल्यानंतर आज तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे सर्व नुकसानग्रस्त दुकानदारांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते। ठिय्या आंदोलन करताच तहसीलदार जळगाव जामोद यांनी सर्व नुकसानग्रस्त दुकानदारांना एक नोटीस दिली आणि त्याच्याद्वारे सर्वांना येत्या 23/8/2024 रोजी या तालुक्यात ज्यांचे पंचनामे झाले अशा सर्व दुकानदारांना तहसीलमध्ये कॅम्प आयोजित करून त्या दुकानदारांचे सर्व कागदपत्र त्यावेळेस ते उपस्थित राहून घेणार आहेत आणि जे पात्र दुकानदार आहेत त्या सर्वांना त्वरित त्यांच्या नुकसानीची मदत त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करणार आहेत। तरी या निमित्त सर्व दुकानदारांनी येत्या 23/8/2024 रोजी तहसील कार्यालय येथे उपस्थित राहून आपले कागदपत्र तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे। नेमके कागदपत्र काय घेऊन उपस्थित राहणार आहेत? ज्यांचे नुकसान होऊन पंचनामे झालेले आहेत त्या सर्व दुकानदारांनी आपलं शॉपॅक लायसन्स जे 22 जुलैच्या आधीचं त्या नंबर जागेचा 8 आणि आपलं आधार कार्ड घेऊन तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे।